महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी हिरिरीनं विरोधात निवडणुका लढवलेले राजकीय शत्रूही एकत्र येत आहेत आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नगरसेवकांची पळवापळवी सुरू आहे। कल्याण डोंबिवलीत भाजप, शिवसेना, शिंदे गट यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या ठाकरे बंधूंमध्ये स्थानिक पातळीवर फूट पडली असून मनसेनं शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल असं सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे। तर सत्तेसाठी शिवसेना ठाकरे गट कधीही लाचार होणार नाही आणि शिंदे यांना पाठिंबा देणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमधून हेच संकेत असून आपण लवचिक भूमिका घेतल्याचं त्यांनी नमूद केलंय। आज निष्ठा सहज विकल्या जात आहेत, तत्व सहज फेकली जात आहेत आणि राजकारण हे पूर्णपणे व्यवहारी झालंय असं ठाकरे म्हणाले। गोरेगावमधील सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला गृहनिर्मितीसाठी काही भूखंड उपलब्ध झालेत। यापैकी 4 भूखंडांवरील घरांच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, तर 2 भूखंडांवरील गृहनिर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे। आता मुंबई मंडळाला आणखी 3 भूखंड गृहनिर्मितीसाठी उपलब्ध होणार आहेत। या भूखंडांवरील गृहनिर्मितीचा मार्ग मोकळा झालाय। हे भूखंड ज्या विकासकांना मूळ विकासकाने विकले होते त्या विकासकांशी समझोता करार करून त्यांना भूखंडाची रक्कम 9% व्याजदराने देण्याचा म्हाडाचा निर्णयाला अखेर राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। या संदर्भात शासन निर्णय गृहनिर्माण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलाय। वादग्रस्त आणि विकासकानं अर्धवट सोडून दिलेला पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प विकासकाकडून काढून घेऊन तो 2018 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे देण्यात आला। त्यानुसार मंडळानं पुनर्वसित इमारती पूर्ण केल्या। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आठवडा होत आलाय तरी महापौर कोण होणार हे निश्चित होऊ शकलेलं नाही। मात्र त्याच वेळी शिवसेना ठाकरे गटनेतेपदी केलेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत। मातोश्रीनं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपद बहाल केलं असलं तरी त्या विरोधात पक्षामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली। शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ मंडळी निवडून आलेली असताना त्यांना डावलून कोरोनापूर्व आणि त्यानंतरच्या काळात आरोप झालेल्या व्यक्तीला गटनेतेपद दिल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। तडफदार आणि आक्रमक व्यक्तिमत्व अशी किशोरी पेडणेकरांची ओळख आहे। मात्र कोरोना काळातील काही कामांवरून त्यांच्यावरही आरोप करण्यात आले। तसंच झोपू योजनेतील गाळ्यांवरूनही त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं। मुंबईसह नवी मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेचा दर्जा सुधारण्यासाठी वारंवार दिलेल्या आदेशांकडे केलेल्या दुर्लक्षावरून उच्च न्यायालयानं शुक्रवारी दोन्ही महापालिकांना कठोर शब्दात फटकारलंय। तसंच आदेशांचं पालन केलं नाही तर दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांचे पुढील आदेश येईपर्यंत वेतन रोखलं जाईल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय। विशेष म्हणजे सकाळच्या सत्रात न्यायालयानं नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या वेतन रोखीचा आदेश पारित केला। आधीच्या आदेशानंतरही नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी वैयक्तिक प्रतिज्ञापत्र का दाखल केलं नाही असा प्रश्न न्यायालयानं केला। मात्र दुपारच्या सत्रात या आदेशांची आम्ही तातडीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले नाहीत असं न्यायालयानं म्हटलंय। दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामाशी संबंधित सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयानं शुक्रवारी दोषमुक्त केले। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या गुन्ह्यातून भुजबळ यांना आधीच दोषमुक्त करण्यात आले। त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे दाखल केलेले ईडीचे प्रकरण कायम राहू शकत नाही असं न्यायालयानं भुजबळ यांना दिलासा देताना नमूद केलंय। न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणाला पूर्णविराम मिळालाय। मुंबईत जागोजागी अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर लावले जात असून हे बॅनर लावणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिका प्रशासनानं कठोर कारवाई केली आहे। काही संस्था, संघटना आणि व्यावसायिकांकडून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबांवर अनधिकृतपणे बॅनर्स लावले जात असून अशा संस्था, संघटना आणि व्यावसायिकांविरोधात मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन खात्यानं गावदेवी, मलबार हिल, डॉक्टर DB मार्ग पोलीस स्थानकात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत एकूण 41 फलक पालिकेनं कारवाई करून हटवलेत। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांसाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे। यंदा मुंबई महापालिकेत 10 स्वीकृत किंवा नामनिर्देशित नगरसेवक येणार आहेत। यामध्ये सर्वाधिक 4 नगरसेवक हे भाजपचे असतील, तर शिवसेना शिंदे गटाला केवळ 1 नामनिर्देशित नगरसेवक पाठवता येणार आहे।
विशेष म्हणजे 8 जागा मिळवणाऱ्या MIM पक्षालाही एक नामनिर्देशित नगरसेवक सभागृहात पाठवता येणार आहे। राज्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या। मुंबई महानगरपालिकेत महायुतीला मोठं यश मिळालंय। ठाकरेंची शिवसेना 2 नंबरचा पक्ष ठरलाय। आता महापौर पदाची जोरदार चर्चा सुरू आहे। शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी शिवसेनेतून होते। दरम्यान आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मदत करण्याचं आवाहन केलंय। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर करावा। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांना हीच खरी श्रद्धांजली असेल असं भास्कर जाधव म्हणालेत। जाधव यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये वेळ झाला तर इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।